15 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांचं जे विनापरवाना आक्षेपार्ह शिल्प पेण शहरामध्ये बसवण्यात आलं होतं, ते शिल्प असे विचित्र प्रकारचं होतं की ज्याच्यातून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। माझं म्हणणं एकच आहे की या शिल्प बसवण्याच्या वेळेस आपण खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध शिवप्रेमी संघटना, काही इतर संघटना, लोकप्रतिनिधी, इतिहासकार, तज्ज्ञ यांची समिती नेऊन निर्णय घेतला होता का? मग बांधकाम अधिवेशनाला हे कळत नाही का? छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य काय, पराक्रम काय, बलिदान काय हे त्याला माहीत नाही का? मग असा महाराजांचा अपमान करणं हा पेणकरांचा महाराष्ट्रात झालेला अपमान आहे आणि पेणकरांची नाचक्की झालेली आहे। याला जबाबदार सुहास कांबळेच आहे। ह्या बांधकामामध्ये त्यांनी 25 लाख खर्च दाखवलाय, तो खर्च कुठे दिसतोय? 25 लाख खर्च हा स्वतः लाटलेला आहे, तो त्याच्याकडून वसूल केला गेलाच पाहिजे। आणि त्यांनी जे काही केलंय प्रकार याची दखल शासनाने घेत असताना त्याच्यावर कडक कारवाई, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याला निलंबन केलं पाहिजे। एवढेच नव्हे तर अँटी करप्शनद्वारे त्याची सखोल चौकशी करावी, कारण अनेक बांधकाम क्षेत्रातून त्यांनी कोट्यावधीची माया गोळा केलेली आहे। आणि हा पेणकरांचा अपमान, महाराष्ट्रात झालेला अपमान कोणतीही जनता सहन करणार नाही। तर याबाबत शासनाने कठोर निर्णय घेऊन त्याला शिक्षा द्यावी ही पेणच्या जनतेची मागणी आहे, नाहीतर त्यांच्या जनतेच्या आक्रोशाला शासनाला सामोरं जावं लागेल।